मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत। भूषण गगराणी हे सेवानिवृत्त होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे पुढचा आयुक्त कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मेट्रो वुमन म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत अशा अश्विनी भिडे यांचं नाव सध्या मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून चर्चेत येताना पाहायला मिळते। कारण वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान अश्विनी भिडे यांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो समोर येत आहे आणि या फोटोमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे असतील अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। दरम्यान अश्विनी भिडे या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि आता त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार सुद्धा सोपवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। एकंदरीत या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाच्या शर्यतीमध्ये 4 IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावं ही चर्चेत होती आणि त्यानुसार यामध्ये अश्विनी भिडे असतील, त्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर मिलिंद म्हैसकर असतील, MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी असतील, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावं चर्चेत होती। पण अश्विनी भिडे यांचं नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होतं आणि त्यामुळं त्यांच्या नावावरती यामध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते। मात्र अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला असला तरी 31 मार्च रोजी जे सेवानिवृत्त होत असणारे भूषण गगराणी आहेत आणि त्यांच्यानंतर अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार कधी स्वीकारणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेला अश्विनी भिडे यांचं नाव समोर आलं, यांच्या नावावरती एकंदरीत शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर आली, त्यानंतर अश्विनी भिडे या खरं तर त्यांची ओळख म्हटलं तर मेट्रो वुमन म्हणून त्या प्रसिद्ध आहेत आणि आता नेमक्या त्या कोण आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। अश्विनी भिडे या 1995च्या IAS दर्जाच्या अधिकारी आहेत। अश्विनी भिडे यांनी त्यांच्या प्रशासकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरू केली। 1997 ते 1999 या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली। नागपूरमध्येही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलंय। 27 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केलं आहे। 2015 मध्ये मुंबई मेट्रो 3 ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना मेट्रो वुमन म्हणून एक ओळख मिळाली। मुंबईच्या ॲक्वालाईनच्या म्हणजे मेट्रो लाईन 3च्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत। अशा प्रकारे एकंदरीत त्यांचा अश्विनी भिडे यांचा हा प्रशासकीय कारकीर्द ही आपल्याला पाहायला मिळते आणि आता मेट्रो वुमन नंतर त्यांची एक नवी ओळख ही खरं तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून असतील। मुळामध्ये सध्या पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी महिला राज आपल्याला पाहायला मिळते, कारण मुंबई महापालिकेच्या महापौरपदी ऋतू तावडे यांची निवड करण्यात आली आहे। मुळामध्ये महिला हा राखीव जो आहे तो मुंबई महानगरपालिकेसाठी राहण्यात आला होता आणि त्या ऋतू तावडे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर आता आयुक्तपदी सुद्धा महिलेची निवड होणार आहे। महिला अधिकारी आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे आणि मुळामध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे या जर यांच्या नावावरती ज्या प्रकारे शिक्कामोर्तब झालाय, या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ज्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त असणार आहेत। दरम्यान त्या एकंदरीत पदभार कधी स्वीकारणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।